टाईम आहे सकाळ. आत्ताच उठलो, अजून आंघोळ पण नाही केली, फ्रेश पण नाही झालं. तसेच आता चाललो आम्ही दुसऱ्या रूमवर. हे बघा आमची मंडळी चालली, सगळी तयारच आहेत, कोणीच आंघोळ केलेली नाही. बॅगा बिगा आता चाललोय पॅक करतोय. तर गाईस आता आमची मंडळी चालली. आज निरोप समारंभ आहे सगळ्यांचा. हे बघा सगळे युवालन आणि आमची आमली. ओम साईराम. काय असं काय बघतोय? माझ चाललात तुम्ही कशाने जाल? मंडळी चालली बघा, बॅगा बिगा पॅक. परतीचा प्रवास चालू आहे आमचा. आता 10 दिवस आम्ही खूप एन्जॉय करून आता घरी जायची वेळ आलेली आहे. हे बघा कसे बॅगा बिगा ठेवायला लागतात. आणि आमची यश शिवडी हाय उभं. आयडिया आयडिया. आणि बबली पण आली आणि आमचा नरेश दा. तर काय बोलायचं आहे नरेश दा तुला? परतीचा प्रवास आपला सर्व सुखाचा प्रवास झालेला आहे आणि आता आम्ही आमच्या आनंद अश्रू डोळ्यातून वाहत आहेत आणि आम्ही आता घरी जाण्याच्या तयारीत आहे. आले पाया ते फोड आहे बघा, सगळी चाललेलं आहे. टेडी बिडी घेऊन आयटमला. भावा कोणला घेतलास? माझा चाललास, कसा वाटतंय तुला? मग 4-5 दिवस पाहिजे. 9 दिवस कसे गेले तुझे? आणि दत्ता कांबळे कुठे आहेत आपले? हा आले आले आले. कुठे? आमचा दत्ता कांबळे पोलीस उर्फ अध्यक्ष आमदार सगळं काही पद यालाच दिलेलं आहेत आम्ही. आता चालले 9 दिवस 9 कसे वाटले तो? आणि आता असे तुम्ही चालला डोक्यावर घेऊन काय? मग आता तुम्ही गेलता कुठे सकाळूच? अरे इथे किती आलते यार? 50 100. मग तुम्हाला गंडवले. बाबांची कृपा. तर आमचा रविदा पण चाललेला आहे आता घर सोडून. आणि थांबा, आता अजून एक लय मोठा माणूस येणार आहे, थांबा. आणि आमचा अमोल. तर बघा किती काय काय घ्यायला लागतो. 9 दिवसाचा प्रवास. 9 दिवसाचा प्रवास कसा झाला भावा तुझा? 9 दिवसाचा प्रवास खूप छान झाला. जाम बरा वाटला, जाम बरा वाटला. शिर्डीत येऊन बोल, बाबांचं दर्शन घेऊ. बाबांचं दर्शन तर दरवर्षी रोज घेत लाईव्ह भाई लाईव्ह. हे बघा बॅगा बघा त्याचे का किती दिल्यात. आणलं बघा. आणि याची हालत तर लयच बेकार केलंय. आणि आमची सगळी मंडळी बसले टेम्पोत आता. आमचा पमदा चाललाय आम्हाला सोडून. कधी भेटणार आता? भंडाराला येवतच नाही. येशील काय नक्की? आणि शुक्रवारी यो बघा बादशाह आनंदनगरचा वर्षान डायरेक्ट भंडाराला. गाईज आता आम्ही आलो रूमवर आणि बघा मी खाते वडापाव. मी तर वरती उशांवर बसून खाते वडापाव. आणि वडापाव. ऋषिकेश बाबा कुठे बसलाय? उशांवर तर काय जागा नाही दिली तुम्ही तर. तुम्ही पण आणि सिद्धू घासारलाय. आस्ती खा रोज वडापावच खायत आला तरी इथं पण आधारवाणी खातोय. तुलाच आहे ते सगळं, तू खा. पाहिजे काय? आणि आयुष्य राहून स्वतः एक चाय पण नाही देत. मैं गरीब हूँ. आणि आजचा पाहुणचा दीपक भाई. आणि रात संध्याकाळचा पाहुणचा सिद्धू भाई.
आणि संध्याकाळचा स्पॉन्सर सिद्धू भाई. तर गाईज आता आम्ही चाललोय दर्शनाला बाबांच्या. सगळे कसे टाकांटक आणि शॉपिंग पण आजच सगळं आहे बघा. सगळे नवरे नटलेत आमचे बघा कसे सगळे नवरे नटलेत. आणि दीपक भाई आता चाललाय ATM ला सगळ्यांना पैसे काढायला. भाई किती काढशील? आलो पण आम्ही बाबांच्या इथे आता जायचं थोडं जातो दर्शन घेतो मग आपण भेटू. तर आता आमची शॉपिंग करून झाली. लाडू बिडू घेतले. तुमच्या मी ट्रक घेतलाय भात असला. हा बघा लाडू जे मोठं आहे मोबाईल पारला. हा बघा तुझे लाडू मोठे. मुने कधी घेतलास? 20. मीने घेतले 30 आणि ते 10-40 एकूण झाले माझे. आणि ही गाड आहे आमच्या. आणि विजय बघा नुसता लाडू मोठे बस. आणि बाबांचं दर्शन आयु. रिक्षाची सवारी करताना ऋषिकेश ठाकूर काय बोलतो? कोणला? मी बघलं म्हणून मी बोललो फोटो नको मला. मुन्याने जाम काढलेत फोटो. मुन्यालाही खुश आहे पहिल्यांदा फोटो काढलेत म्हणून. आणि आम्ही रिक्षाची सवारी करताना आणि विजय आता आम्ही आलो हॉटेलला थाली खायला. व्हेज थाली. आणि स्पॉन्सर आहेत आमचे सिद्धेश ठाकूर. आणि नंतर थंडा किती पाहिजे तेवढा प्यायला मृणाल ठाकूर स्पॉन्सर आहेतच. आणि आत्ताचा स्पॉन्सर विजय ठाकूर आहे या थंडाचा. हे बघा हे 3 जण स्पॉन्सर इकडे बसलेत. आणि फुकट खाणारे इकडे बसलेत. बघू शकता तुम्ही. तर आता आपली थाली येईलच थोड्या वेळाने. तर हे 2च स्पॉन्सर आहेत. विजय ठाकूर स्पॉन्सर नाही. काय बोलायचं आहे तुम्हाला? काय बोला बोला आता. तुम्ही सांगा. तुम्ही स्पॉन्सर झालात मना चांगल्या मनाने झाला की वाईट मनाने झाला स्पॉन्सर ते पण सांगा. देऊ शकता. एक स्पॉन्सरचा तोंड जामच पडलेला आहे. आणि दुसरा स्पॉन्सर जरा वाटतंय खुश पण. आणि तिसरा स्पॉन्सर काय सांगतोय काय पण काय बोलायचं बोलतो काय नाही. स्पॉन्सरचा काय फायदा माहिती काय? तो बोलतो 500 वर्षी मी कमी व्हालो. त्याच्यानं तो खुश आहे. या काय लेवल तू काय खपलं? तुम्ही पिलीच नाही पहिले. मस्त गाईज आमच्या थाल्या आलेल्या आहेत. आणि पोरा लय खुश आहे. फक्त ओनरांचा तोड पडलेला आहे. ओनर आता सध्या तरी एकटाच आहे. ओनर आमचा सिद्धेश ठाकूरच आहे. हे 2 जण भीक मागे आहेत. मुन्या बोलते मुन्या सांगते 50 कोकला दिलं तर बोलते रिक्षाचा उतार नाही करायचो माझा असा बोलते हो उलट. आणि आमची थाली आहे बघा. व्हेज थाली आहे बघा. भावा तुला काय बोलायचं आपल्या थालीबद्दल? काय नाही पण मला एवढंच वाटतं की असं त्याचं ओनरचं असं प्रेम आमच्यावर राहिलं पाहिजे. बस एवढंच. बाकी हे तुला काय वाटतंय? मी जेवतोय पहिल्यांदा. विजय तुला काय वाटतंय? ओके जाऊन घ्या. तुम्हाला काय वाटते ओनरांना? जेवून घ्या. मला असं वाटतंय आईस्क्रीम खायला दिली पाहिजे बस. तर गाईज आता आम्ही आलो आहे स्टेशनवर. हे बघा साईनगर शिर्डी. आणि आमची पब्लिक बघा इकडे बॅगा घेऊन आहे. फुल जोशात आहेत सगळे डंपर JCB घेऊन आहेत. वे टू होम असले दिसतात बघा. एक तर चड्डीशी झाला आहे. मुन्या नाराज आहे कारण बॅग बिग काही नाही. बघ दीपक भाई ही माझी बॅग या आमच्या पिशव्या एवढ्या. आणि आता मी ती बॅग घेऊन जातो. आता मी जातो बघा. आता वे टू होम
भेटू होम हे बघा कसे बॅगा खिचत जातील आता. आणि हा आमचा तिकीट घर आहे इथे. तिकीट आपल्याला बुक केलेलंच आहेत. आमची ट्रेन गेलेली परत आले आम्हाला बघून. एवढी दारारात तावडा ठेवला ही बघा. रिवर्स टाकलं ही बघा आमच्यासाठी खास. आमचा दारारा काय आणि ही बघा चिप्स बिप्स वगैरे घेऊन सगळी खायला. आणि विजय ठाकूर बघा मेंगाळलेली कोंबडी आमची. ही बघा ट्रेन पण आली आमची. रिवर्स टाकलं डायरेक्ट घेर. आणि स्टेशनवरची माणसं. पुण्या काय बोलतोस? आता आम्ही चाललो घरी. फ्लाईट आलेले आता आम्ही थोड्या उशिरात निघणार आहोत. पण जागा आमची आता सीट वगैरे सगळी चेकआउट वगैरे झालेले आहे. चेकआउट झालेलंच आहे. येस माझ्या वगैरे वजन हे बघा आमची ट्रेन. फायनल आम्ही ट्रेनमध्ये प्रवेश. आणि विजय ठाकूर आणि ऋषिकेश पाटील नेहमीप्रमाणे लेट पण थेट. आमचा आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. अशा तऱ्हेने आता आम्ही मस्त झोपलोय. आणि इकडे वेटिंगवर आहेत माणसं आमची 2. ती बघा शीट वेटिंगवर आहेत. इकडे ऋषिकेशने जिंकूनच ठेवलंय. इकडे सिद्धेश आहे. आणि आमचा मुन्या बिचारा एकटाच पडला आहे खालती. लय तो नाराज आहे. इकडे बघा आमची ट्रेन. आणि आमच्या बॅगाची आता इथं हॉची तिकीट होती पण हा आलेला नाही आमच्या. त्यामुळे आम्ही नाराज आहे थोडं. तो असता तर मग आम्हाला बोलायला येत नाही. सगळ्यांनी स्वतःसाठी सीट जिंकलेलं आहे. बघा विजयनी वरची, ऋषिकेशनी वरची. फक्त मुन्याचा काय आहे त्या बघा. मुन्या बघ लगेच तिकडं पालाला. तुझी सीट इथं आहे नाही जा मग झोप. मुन्याचा काय चालू आहे? मुन्याला सीटच भेटत आहे. याचं काय झालं बघ. याचं काय झालं बघ. तिकडं जुरलाय बघा कसा खायला. खपवला पण तिकडं. पार्टी बघते पार्टी पाहिजे. म्हणजे आज काय म्हणजे उद्याची सोय काय करशील? भाई 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 उद्याची सोय झाली. खुश भाग किती आहे ऋषिकेश. स्पॉन्सर आहे. स्पॉन्सर सिद्धेश ठाकूर 100%. ही सीट आमच्या विजयला पाहिजे. ही सीट पाहिजे आम्हाला. तू खालतीच राहा. आणि मुन्या पण लई खुश झाला आहे. मुन्या काय आता पार्टी आहे का नाही? काय देशील सांग आताच. भाई आता विचारते काय देशील सांग लवकर. काय दे ना भाव बस काय. मुन्याने पाकिट दिला म्हणा बघा. फेर बदलली बघ. ठीक आहे. बघू शकता किती झोपलाय गार आपला सिद्धेश ठाकूर. आणि त्याला उठवायचा प्रयत्न करतोय ऋषिकेश ठाकूर. काय विजय ठाकूर कमी इज बॅक. बघा बघा फक्त थांबा. परतीचा प्रवास. तर काही आमची मंडळी चालली आता घरी. शियाल न्यायला येतोय. ते बघा कसे पुण्या आला स्वर्ग सुखाचा प्रवास परतीचा. आणि दीपक भाई बघा कसा पाटली पाण्याची हातात. काय बॅक टू होम अजून नाही अर्धा तास अजून. तर गाईज आता आम्ही आलोय पनवेलला. पनवेल स्टेशनवर शियालची वाट बघतोय. शियाल काय अजून आलायला नाही. सांगते इथे आहे तिथे आहे तिथे आहे. मगापासून 1 तास झाला आम्ही इथे उभेच आहोत. आता त्याला फोन लावतोय. त्या भाई फोन लाव त्याला बघ कुठे आहे.
आणि आम्ही आता सगळे इथे उभे राहिलो बघा लाईनशी. हा ऋषिकेश ठाकूर, हा विजय ठाकूर, हा मृणाल ठाकूर सिद्धेश ठाकूर आणि हा लय बेकार माणूस आणि देव माणूस आणि थोडा स्पॉन्सर होणारा माणूस कर आपल्याला माणूस कार आपल्याला उन्हान आणि ह्यो तर भुजलेला स्पॉन्सरचं नावच नाही घेतलं तिकडं. आणि इकडे हार ह्याच्यातच गेलो असतो पण काय जाऊ दे. गाडी येते आम्हाला. विजयच्या 2 आहेत तिकडे. एक रिक्षा आहे, ऑटो रिक्षा. त्यांचं पूजन नाही केलं अजून. पूजन नाही केलंय. हे तुम्ही कधी पूजन करणार या गाड्यांचं? घरी गेल्यावर सगळं फ्रेश बी झाल्यावर भटजी बोलवलंय. स्वप्नील जोशी तो माझा मित्रच आहे भावा. कॉन्टॅक्ट करू का त्याला? आता नको घरी जाऊ दे, फ्रेश बी शो दे मग बघू. ठीक आहे ठीक आहे. हे तुमचे 10 दिवस कसे गेले? फार ओव्हर ऍक्टिंग करून गेले. आणि तुझे रे बाळा? एकदम आनंदात मजेत. तुझे? एकदम सुखात स्वर्गमय सुख बोलतात ते तसंच काहीतरी. आणि तुझं कसं गेलं? ओके गेले. ओके काय? नक्की काय? विजय भावा तुझं कसं गेलं 10 दिवस? करपून गेले. तर गाईज आमची गाडी आलेली आहे आणि आमचा हिरवा आलेला आहे. पिवळा होऊन आलाय, तो पण आलाय. ए हिरवा माझा मित्र 9 दिवसातून मला भेटलाय. नाही 10 दिवसातून. बघा कसा अवतार आहे त्याचा. आणि गाडी शिकलाय त्यात. लय मोठी गोष्ट म्हणजे गाडी शिकलाय. आता आम्ही कुठे पण जाऊ शकतोय. बघा कशी ड्रायव्हिंग करते बघा. लाडू दे एक लाडू पहिले. लाडू भेटतील रे. लाडू भेटतील रे. स्वर्ग सुखाचा प्रवास भरतीचा कशा भानगडी चालू आहेत बघा. एक काम कर, तुझ्या हे बघा. अशी काय नाही, मांडी हे वगैरे बघा दोघांची किती. उभी ठेव, आव्या पहिले ठेवी. कुठली? मांडी होणार रामाचं. काय नाही. उचलून मग तुझ्या मांडीवर घेशील. माझे घेते दे, ती ठेव, सरळ ठेव. सिद्धूची वरती टाका. आता साच वरती. ती छोटेवाल्या बॅगा दे. दीपक भाई 100 भरले. पैसे वसूल पाहिजे. माही मग तुझी पार्टी दे ना छोटीवाली. ही मोठी घे. मोठी बसायची नाही. ही या शिजून बसली ना. नाही बसायची. अरे सिद्धूची वरती टाका. तुझी टाक वरती. तुझ्या दुई टाकाची टाकते ते नाही बोलते. भांडायला लागेल पण. एक तर डार्गा सुखाचा. एक काम करते, बॅग ठेव मधीन. कुठची इगे मधीन तिथं तुमचे. घरी चालू आहेत. बॅगांवरची तो विजयला शेवटी उतरवला. तिथे बस मुलाला इथे दे. झाले फक्त बस. आणि हा आमचा ऋषिकेश बघा. का आता चांगला दिला बोजा विसरता तसा मला कोपऱ्यानच बसत असतो. विजय जामच झोप आलेली आहे विजयला बघा. किती रातभर झोपलाय तरी आता अजून झोपतोय बघा. आणि हा आमचा मुनिया फुल खुश आहे. आयटमला भेटायला जाणार आहे आज. गप बस. तिच्या बरोबरच जाशील ना. आणि हा तर लय खुश आहे कारण तो बायकोला भेटायला जाणार आहे. आणि यो भाभीला. भाभी आहे याची. नाही काही नाही. नाही नाही बोलतो काही नाही. दीपक भाई काय बोलतोय? रेट लागेल. गाईज फायनल गावात आलो आम्ही आता. अवतार बघा सारखी नाहीत. आणि शुभम पण भेटलेला आहे बघा. आणि विजय बघा. विजयचा अवतार बघा. विजयने गाड्या आणल्या आता लावते. हो भावा. ड्रायव्हर जायला एक लाडू पण नाही देत. काय बोलशील? बस काय भावा घरी पोच होती. आणि भानगेरी काय करू नका जाता जाता. आम्ही गावात आलोय आणि बघा ए हा कुठे गेलता बघ. कुठले तू त्यांनी डायरेक्ट बॅगच चोरलाय. आणि आमचा ड्रायव्हर बघा हात हलवीत चाललाय पण बोल नाही. बॅग घेते बोल नाही. इकडे बघ भाई पण बॅगा खेचीत चाललाय. ए सदोनी लेट. थांब गाऱ्या बिऱ्या पकड माझ्या. असं काही काम कर. हॅलो बघ आता वाटतंय ना भाई आमच्या बरोबर शिर्डीला गेलतास. बघा गाईज गायब डायरेक्ट.
विजय विजय घर काय गेला हे बघा मम्मी हा आता घे बॅग बिग अशी हो बॅग बिग काय नाही घे लोकांना दाखवी थंड आता माझी आरती होईल तुमची आरती बॅकडा साईडला गोळूला मी काय आणलाय JCP लय मोठी ती पण बघ चल दाखवतो तुला सगळं उकलं Yeah.